लाडके खासदार निलेश लंकेजी, खासदार अमोल कोल्हे साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अंकुश काकडे, दादासाहेब कळंबकर, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके, युवक महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थ्यांचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष पंडित कांबळे, आमचे वर्ध्याहून इथं मुद्दामून आलेले अतिशय उत्कृष्ट वक्ते आहेत, त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं तर उठणार नाही तुम्ही इथून, असे नितेश कराळे, या निमित्तानं उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्वच ज्येष्ठ नेते, आपल्या सर्वांच्या समोर ज्यांनी सुरुवातीला मार्गदर्शन केलं ते आपले युवा नेते अभिषेक कळमकर, दादाभाऊ कळमकर, अशोकराव बाबर, अनिल आठरे, डॉक्टर हाजी शौकतभाई तांबोळी, किसनराव लोतके, नामदेव पवार, निलेश मालपाणी, विनोद साळवे, सुमेध डोंगरे, योगिताताई राजळे, नलिनीताई गायकवाड, फारुख रंगरेज, हाजी गुलाब नबी जीवताडे, आथर खान, सीताराम काकडे, प्रकाश पोटे, आरिफ पटेल, रामेश्वर निमसे, या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच मान्यवर राष्ट्रवादीचे सगळे समर्थक बंधू आणि भगिनींनो, मी प्रथा सोडून थोडासा आधी बोलतोय। कार्यक्रम 11 वाजता होता, आपण थोडेसे मगासपासून जे नाट्य पाहिलं या ठिकाणी स्टेजवर, त्याच्यातून आम्हाला काय म्हणायचं आहे ते जवळपास 80% तुम्हाला कळलं असेल। मला एक सांगा की पहिल्यापासून नाटक बघणाऱ्यांनी फक्त हात वर करा। पहिल्यापासून, पहिल्यापासून मी प्रश्न विचारल्यावर पंचायत होईल। पहिल्यापासून नाटक सुरू झाल्यापासून कोण कोण होतं तेवढं हात वर करा। बरं, ठीक आहे। आपण नंतर 50% नाटक झाल्यावर बरेच आले बसले, हा भाग मला कळला। पण ते जे नाटक आहे ते 35-40 मिनिटात महाराष्ट्रात काय सध्या चाललंय हे तुम्हाला सांगतं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ही शिवस्वराज्य यात्रा लोकांचं त्या विषयावर जागरण करण्यासाठी आम्ही काढलेली आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हेजी, मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, आम्ही सगळे जाऊन आलो। प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रातली जनता आज आमच्या या शिवस्वराज्य यात्रेला देते। आज आम्ही नगर शहरात आलोय, काल अकोले, नेवासा, शेवगाव आणि श्रीगोंद्याला गेलो होतो। शेवगावला आम्ही 2 वाजता येतो सांगितलेलं, 1 वाजतापासून लोक थांबलेली बिचारी, आणि आम्ही पोचलो क्रमाक्रमाने 6:30, 7, 7:30, 8 वाजता। ती श्रीगोंद्याला परिस्थिती झाली, पण माणसं शिवस्वराज्याचं म्हणणं काय हे ऐकायला शेवटपर्यंत थांबलेले होते। लोकांचा उत्साह आणि शरद पवार साहेबांच्या बद्दल लोकांचं असणारी आस्था, प्रेम, हे महाराष्ट्रभर आम्ही फिरताना आम्हाला जाणवते। आज नगर शहरात आम्ही आलोय। आज या नगर शहरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जी लोकसभा झाली त्यावेळी या मतदारसंघाने निलेश लंकेंसारखा एक उमदा लोकांच्यात राहणारा असा लोकनेता दिल्लीला लोकसभेला पाठवला, याबद्दल पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन। कितीही बलाढ्य शक्ती असली तरी जनशक्ती पुढे चालत नाही, हे देशातलं एक उत्तम उदाहरण निलेश लंकेंच्या निमित्तानं आहे। आमच्या पुढं एक डॉल्बी होती आणि डॉल्बीवर एक गाणं चाललं होतं। त्या गाण्यात असा शब्द होते की निलेश लंकेंची ख्याती आता जगभर पसरलेली आहे।
जगात निलेश लंकेंचं नाव गेलं असं त्या गाण्याचे अभिषेकने केलेलं गाणं दिसतंय ते. त्यामुळं इतकं उत्तम गाणं आहे, त्यातून लोकांनी किती डोक्यावर निलेश लंकेंचं नेतृत्व घेतलंय हा अनुभव आपल्या सगळ्यांना येतो. लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी जे सरकार तोऱ्यात होतं, ज्या सरकारला असं वाटायचं की आपल्याला कोणी महाराष्ट्रात आता चॅलेंज करणारं नाही कारण आपण 2 महत्वाचे पक्ष फोडलेले आहेत, ते सरकार जमिनीवर आलं आणि घाबरलं देखील. आणि घाबरलेलं सरकार पाहिजे त्या घोषणा मागच्या 2 महिन्यात करते. अजून 1.5-2 महिने राहिले, केलेल्या घोषणांना पैसे नाही म्हणून सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एक पत्र दिले महाराष्ट्र सरकारने आणि विनंती केली आहे की आम्हाला 1.25 लाख कोटी रुपयाचं डिसेंबरपर्यंत खर्च करण्यासाठी पैसे द्या. 8 लाख कोटी रुपये सरकारवर कर्ज आहे, अजून 1.25 लाख कोटी रुपये डिसेंबर अखेर सरकारने मागितलेले आहेत. महिन्याला 5-6 हजार कोटी रुपयाची टप्प्याटप्प्याने मागणी केलेली आहे. या महाराष्ट्रात सत्तेतून बाहेर जाताना ही लोक 9-10 लाख कोटीपर्यंत हे कर्ज पोहोचवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे अनेक घोषणा केलेल्या आहेत. या घोषणा लोकसभेच्या आधी झाल्या नाहीत, या घोषणा लोकसभेच्या नंतर झाल्या. हा गुणात्मक फरक या घोषणांमध्ये आपण लक्षात घ्या. जे लाडकं नव्हतं ते सगळं त्यांना लाडकं वाटायला लागलंय. ते तुमच्यासाठी नाही तर त्या लाडक्या खुर्चीसाठी चाललंय. इलेक्शन झाल्यानंतर या योजनांचं हे काय करतील ह्याचा काही नेम नाही. पण इथं फार मोठ्या प्रमाणात आमच्या भगिनी आहेत. मी भगिनींना सांगू शकतो महाविकास आघाडी सत्तेवर आल्यावर त्यांच्या योजनेपेक्षा उत्तम योजना आणून देण्याचं काम आम्ही आमच्या भगिनींच्यासाठी निश्चितपणानं करू. आज महाराष्ट्रात आमच्या भगिनी सुरक्षित नाहीत, शाळेत जाणाऱ्या मुली सुरक्षित नाहीत. आमच्या लाडक्या बहिणी कॉलेजला किंवा बाहेर गेल्या तर घरी येईपर्यंत घरातल्या आईवडिलांना काळजी असते. ही महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्थेची अवस्था आहे. दर 8-10 दिवसानं कुठं ना कुठंतरी काही ना काहीतरी कुणावर तरी अत्याचार झाल्याची प्रकरणं बाहेर येत आहेत. आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बलात्कार, महिलांच्या विरोधीची अत्याचाराचं प्रकरण ही या काळात का वाढली तर राज्य सरकार चालवणाऱ्या माणसाचा वचक महाराष्ट्रातल्या पोलिसांच्यावर नाही, पोलिसांचा त्यांच्या भागावर नाही. आणि म्हणून पाहिजे ती मनमानी महाराष्ट्रात चाललेली आहे. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येईल हे आता महाराष्ट्रभर फिरल्यावर आमच्या ध्यानात आले आणि आमचा आत्मविश्वास वाढलाय. लोक प्रचंड आम्हाला पाठिंबा देत आहेत. सत्तेत आल्यानंतर मी महाराष्ट्रातल्या भगिनींना एवढाच विश्वास देतो की आमचं सरकार महाविकास आघाडीचं कायद्यामध्ये दुरुस्त्या करेल, पोलिसांच्या जबाबदाऱ्या आणि पोलिसांचं काम याच्यात सुधारणा करू. पण महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणीच्या कुणाच्याही केसाला धक्का लावण्याची ताकद कुठल्याही गुंडाची होणार नाही. ही व्यवस्था आमचं सरकार आल्यावर आम्ही करू. प्रश्न अनेक आहेत ज्याचा अभिषेक कळमकरांनी उल्लेख केला. या शहरातले प्रश्न आहेत. शहरातली गुंडगिरी, शहरातली दादागिरी, शहरात जागा ताब्यात घेण्याची प्रकरणं, प्रत्येक दिसेल त्याला कंपाऊंड टाकायची हव्यास, यामुळं या शहरातली जनता प्रचंड त्रस्त झाली आहे. आणि ही त्रस्त झालेली जनता म्हणते की काही करा पण आता ह्यांना घालवा. निलेश लंके पडू शकतात, निवडून येऊ शकतात, मोठ्या माणसाला पाडून, तर आपलं काय अशी भीती आता काही लोकांना या शहरात वाटायला लागली. विखे पडू शकतात तर आपलं काय या न्यूनगंडाने या शहरात सगळीकडे पोस्टरबाजी दिसते. सकाळपासून उठल्यानंतर जुन्या विश्वासाचा किती वेळा दावा करायचा. अरे नवा विश्वास काय आहे की नाही. आणि म्हणून आमच्या बाजूने, राष्ट्रवादीच्या बाजूने आम्ही नवा विश्वास तुमच्या समोर आणायचं काम करतो. जागा वाटप झालेलं नाही.
जागा वाटप झाल्यानंतर उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया होते। त्यामुळे मी आज उमेदवार जाहीर करणं आज सोयीचं नाहीये, कारण आम्ही बसलो की आता काँग्रेस पक्षही तक्रार करायला लागलाय, दुसरेही तक्रार करायला लागलेत की तुम्ही उमेदवार जाहीर करतायत, पण आपल्या बाजूने आपल्याला तिकीट मिळालं, आपला उमेदवार कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे, मी काही जास्त त्याच्यावर बोलत नाही। पण तिकीट मिळालं पाहिजे, जागा वाटप झालं पाहिजे, जागा वाटपाच्या आधी कुणी गडबड करू नये अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे। जागा वाटप झाल्यावर काही प्रमुखांना बोलवून पवारसाहेब कदाचित तुम्हा सगळ्यांना बोलवतील, चर्चा करतील आणि आपला अंतिम निर्णय आपण जाहीर करू। पण माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा या शहरात एकसंघ करण्याचा प्रयत्न तुम्ही करा। एकमेकाशी स्पर्धा नको, आपण सगळे एकत्रित राहिलो तर या नगर शहरामध्ये महाविकास आघाडीचा विजय पक्का आहे अशी माझी स्वतःची खात्री आहे। या सगळ्या शहरातला अल्पसंख्याक समाज देखील त्याच भूमिकेत आहे। त्याचबरोबर आमचे या शहरातले वेगवेगळ्या वर्गातली लोक, सामान्य माणसं असेल, श्रीमंत असो, व्यापारी असो, काही लोक रात्री व्यापारी मला भेटले। व्यापाऱ्यांच्या तर व्यथा फारच वेगळ्या आहेत, व्यापारी देखील सुरक्षित नाही या शहरात असं त्या व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं। आणि म्हणून आपण सगळ्यांनी या शहरामध्ये ताकदीनं काम करायला सुरुवात करा। आपल्या सगळ्यांच्या लोकसभेत केलेल्या कामगिरीवर निलेश लंके साहेब संसदेत गेलेले आहेत आणि संसदेत गेल्यानंतर स्वस्थ बसलेले नाही। दुधाच्या आधारभूत किमतीविषयी त्यांनी आंदोलन केलं, त्यांना जे जे पटतं, जे जे योग्य आहे वाटतं त्याच्याविषयी सतत आंदोलन निलेश लंके करतायत। का तर ते प्रश्न राज्य सरकारशी संबंधित आहेत। दिल्लीत गेल्यावर लोकसभेत देखील आपली भूमिका मांडतायत, पण जे प्रश्न राज्य सरकारशी संबंधित आहेत ते प्रश्न राज्याला कळावेत, राज्याचे मंत्री, राज्याचे निर्णय घेणारे लोक इथे यावीत आणि त्यांनी त्या संदर्भात आपली भूमिका मांडावी, ही भूमिका निलेश लंके करतात। आज माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की 2-1.5 महिन्याचा काळ आहे। माझ्या अंदाजाने 10-12 तारखेला आचारसंहिता जाहीर होईल, नोव्हेंबरच्या 12-15 तारखेच्या दरम्यान मतदान होईल, मध्ये दिवाळीचा काळ जाईल। या सगळ्या काळामध्ये आपल्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। एवढा पाऊस पडेल की तुम्ही अचंबित व्हाल की यांनी एवढे कुठून आणले, आणि त्या पावसाला कुणी बळी पडणं योग्य नाही, पडू नये अशी आमची विनंती आहे। आणि महाराष्ट्र 48 पैकी 31 जागा निवडताना देखील त्या पावसाला बळी पडला नाही, यावेळी देखील तोच प्रयत्न आहे। सत्तारूढ पक्षाला आता काही फारसे पर्याय राहिलेले नाही, त्यामुळे महाविकास आघाडीतनं मतं बाहेर काढायला आणखीन कुठली आघाडी तयार होते का, मग त्याला फंडिंग करून त्यांचे उमेदवार उभे करता येत आहेत का, हा देखील मागच्या दारानं खेळ महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न काही लोक करतायत। आणि म्हणून आपण या शहराचं भवितव्य दुरुस्त करायचं असेल, हे शहर प्रगतीपथावर न्यायचं असेल, या शहरातल्या सगळ्या नागरी सुविधा आणि नागरी व्यवस्था उत्तम करायच्या असतील तर महाराष्ट्रातलं सरकार बदलण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। आणि म्हणून मी आपणा सर्वांना एवढीच विनंती करेन की उद्याच्या 1.5-2 महिन्याच्या कालखंडात तुम्ही तुमचा वेळ भरपूर द्या आणि सामान्य नागरिकांपर्यंत जाऊन महाविकास आघाडीचा उमेदवार कसा विजय होईल याच्याविषयी लोकांच्याकडे आग्रह करण्यासाठी आपण सुरुवात करा, एवढीच विनंती करतो। आज 3 सभा आहेत आणि आमच्या लंके साहेबांच्याच गावात, लंके साहेबांच्या मतदारसंघात एक सभा आहे, ती साधारणपणे 6-6:30 आहे, त्यामुळे राहुरीची सभा करून तिकडे जाणं बराच वेळ लागणार आहे। आणि म्हणून मी सभेला आकार तयार व्हावा म्हणून मी आधी बोललो। आणि आता माझ्यानंतर मेहबूब शेख आहेत, आमचे सुनील गव्हाणे आहेत, निलेश लंके साहेब आहेत, माननीय अमोल कोल्हेजी आहेत, आणखीन कोण आहे का मला माहित नाही। कराळे सरांचं शेवटी ठेवा भाषण, म्हणजे त्यांचं भाषण एवढं उत्तम असतं
आणि खरी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेची पार्टी कशी आहे हे ऐकायचं असेल तर कराळेंचं मार्गदर्शन तुम्ही घ्या, ऐका. तोपर्यंत उठू नका एवढीच विनंती करतो. पण मी मात्र पुढे जाणार आहे. पलीकडे काही लोकांना मी हॉटेलच्या एका खोलीत बसायला सांगितलंय, तिथं मी सगळ्यांना भेटायचं काम करतोय. कुणी माझ्या मागे येऊ नका, माझा मी भेटतो. डाके उठायचं नाही, सगळी भाषणं ऐकायची. आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद करतो. मी अभिषेक कळमकरचे अभिनंदन करतो की चांगलं स्वागत, रॅली मोठी करून आमच्या सगळ्यांचं अभिषेकने स्वागत केलं. महापौर म्हणूनही अभिषेकने चांगलं काम केलेलं आहे. एक नवा चेहरा या शहराच्या समोर यायला लागलाय. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि ताकद आमच्या सर्व तरुण मुलांना मिळावी एवढीच विनंती करतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.